नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला काकडीच्या थालीपीठाची रेसिपी दाखवणार आहे. काकडीचा सुगंध आणि चव असणारे हे थालीपीठ चवीला अगदी एक नंबर लागतं आणि बनवायला तर खूप सोपं आहेच. चला मग सुरुवात करूया. काकडीच्या थालीपीठासाठी ही अशा प्रकारची काकडी घ्यायची आणि ती छिलून आणि किसून घ्यायची आणि त्याचं पूर्ण पाणी काढून टाकायचं. आता एका परातीमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घालायचं. एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं. पाव वाटी एवढं बेसन घालायचं. दोन चमचे तीळ घालायचे. हे कच्चे तीळ आहेत. अर्धा चमचा एवढा ओवा घालायचा. 1 टीस्पून हिंग घालायचा. 1 टीस्पून जिरे पावडर घालायची. चमचाभर एवढी धण्याची पावडर घालायची. अर्धा चमचा हळद घालायची. अर्धा चमचा एवढं तिखट घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. 1 टेबलस्पून एवढी हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची. एक मोठा कांदा किसून घालायचा. ही काकडी आहे. काकडी आपण सोलून किसून घेतली आणि तिचं पाणी काढून घेतलं. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. 1 वाटी दही घालायचं. शेवटी 2 चमचे एवढं मोहन घालायचं तेलाचं. आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. यात आपण काकडी, दही आणि किसलेला कांदा वापरलेला आहे. त्यामुळे याला शक्यतो साधं पाणी वापरायची गरज पडत नाही. हे पीठ आपल्याला थोडं घट्टच भिजवायचं आहे, कारण काकडी आपलं पाणी सतत सोडत राहते. पीठ भिजवताना जर कोरडं राहिलं तर काकडीचं जे पाणी आपण काढून ठेवलं होतं तेच वापरायचं. साधं पाणी अजिबात वापरायचं नाही, काकडीचंच पाणी वापरायचं. पीठ आता अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे. ते नरम राहावं म्हणून थोडंसं तेल घालायचं. पीठ मळून झालं की लगेच थालीपीठं करायला घ्यायची. हे पीठ अजिबात मुरत वगैरे ठेवायचं नाही आहे आपल्याला, नाहीतर हे खूप जास्त सैल पडत जातं. आता पिठाचा हवा त्या आकाराचा गोळा करून घ्यायचा. मी थोडं मोठंच थालीपीठ बनवत असते, त्यामुळे थोडा मोठाच गोळा घेतलेला आहे. थोडं पीठ लावून लाटायला घ्यायचं. थालीपीठ तुम्हाला हवं तसं तुम्ही लाटू शकता, पातळ, जाड. मी थोडं जाडसरच लाटत असते, कारण त्यामुळे थालीपीठ दीर्घकाळपर्यंत नरम राहतं. खूप पातळ लाटलं की थालीपीठ नंतर वातड येतं किंवा खूप कडक तरी होतं. त्यामुळे मी थोडं जाडसरच ठेवते. आता छिद्र करून घ्यायची. थालीपीठाला अशी छिद्र करून घेतली की ते व्यवस्थित भाजलं जातं. तवा व्यवस्थित गरम झाला की मग त्यावर थालीपीठ घालायचं. सुरुवातीला हे थालीपीठ आपल्याला तेलाशिवायच भाजायचं आहे. एका बाजूने थोडं भाजलं गेलं की मग पलटवून घ्यायचं. आता तेल घालायचं. असं छिद्रांमध्ये थोडं तेल सोडायचं, म्हणजे ते छान भाजलं जातं. आणि साईडने पण असं तेल सोडायचं. असं ब्रशच्या साहाय्याने तेल पसरवून घ्यायचं. अगदी मंद आचेवर शिजवायचं. मधून मधून चेक करत राहायचं. एका बाजूने झालं की पलटवून घ्यायचं. दोन्ही बाजूनी अगदी छान खमंग होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. थालीपीठ आता दोन्ही बाजूनी छान खमंग भाजलं गेलेलं आहे. काढून घेऊया.
या थालीपीठामध्ये आपण जवळजवळ अर्ध पीठ ज्वारीचं वापरलेलं आहे. त्यामुळे या थालीपीठाला चव तर खूप छान येतेच, पण हे थालीपीठ पचायलासुद्धा खूप हलकं होतं. थालीपीठ हे पोटभरीचं असल्यामुळे तुम्ही हे नाश्त्यालाही खाऊ शकता किंवा डब्यातही नेऊ शकता किंवा तुम्ही हे संध्याकाळच्या जेवणासाठी देखील बनवू शकता. कैरीच्या गोड लोणच्यासोबत, दह्यासोबत हे अप्रतिम लागतं. तेव्हा अशा प्रकारे तुम्ही काकडीचं थालीपीठ करून बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.